हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे दुपारचा वेळ आहे, सकाळचं सगळं आवरून घेतलं मी आणि या व्लॉगला आता इथूनच स्टार्ट करत आहे. तर इथे मी ना थोडी डाळ भिजत टाकली होती, तर त्याचंच पाणी बघत होते आणि डाळ भिजली का ते मला चेक करायचं होतं, ते पाहिलं. त्याचसोबत इथे ना सोप पण भाजायला ठेवली होती मी, तर ती पण सोबत चालू होतं. मी अशी डीमार्टमधून कच्ची सोपचं पॅकेट घेऊन येते आणि मग तिला असं भाजून घेते जेवढी मला लागते एका वेळेवर तेवढी. मग ती बरेच दिवस चालते अशी. आणि मग इथे ना त्यानंतर मी काही शूट नाही केलं, हे दुसऱ्या दिवशीचं आहे. तर इथे मी बाजार करायला गेले होते, तर भाजी वगैरे सगळे घेऊन आली होती कारण सगळं संपलं होतं त्याच्यामुळे. आता इथे म्हटलं आल्या आल्या हात लागला, रुजूल खेळत होता आणि हे पण होते घरी, त्याच्यामुळे मी म्हटलं हे सगळं ठेवून देते. कारण मग हे असंच ठेवलं की ते तसंच पडून राहते. आणि कांदे तर पूर्णपणे संपले होते, तर आज जाणं म्हणजे एकदम गरजेचंच होतं. एकही कांदा उरलेला नव्हता. आणि हे पिशवी बघून तर मला एवढा हसायला आलं, आणि हा व्लॉग जर माझ्या घरचे बघतील तर ते सुद्धा हसतील. का बरं तुम्हाला सांगते मी, कारण ही जी आहे ना पॉलिथिन, याची जी गाठ आहे ती यांनी पाडली होती, आणि यांनी पाडलेली गाठ आमच्या कोणाच्याच हाताने सुटत नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला एवढी चीड आली होती की शेवट मग मी ते फाडूनच टाकलं. आणि हे आता ना सगळं यामध्ये ठेवत आहे भाजी वगैरे. हा डब्बा जरा मोठा आहे, त्यामध्ये बरंच काही मावते. आणि याच्यामध्ये मी टोमॅटो ठेवते, पण आज मी टमाटर जास्ती आणलेच नाही, कारण तुम्हाला मी सांगितलं होतं फ्रीजचं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, तर ना ठेवल्याच भाज्या आपोआप असं पाणी सुटून कसं तरी होत आहे. तर मी थोडं सगळं घेऊन आले. आणि माझ्याकडे थोडे आधीचे टमाटर पण होते, त्याच्यामुळे मी आज जास्ती काय आणले नव्हते. आणि कोथिंबीर आणलेलं होतं, बघू शकता तुम्हाला तिकडे ठेवलेलं दिसत असेल. तर ते पण मला साफ करून ठेवायचं आहे. आणि इथे संध्याकाळ होतच आली होती आता, म्हणजे अंधार पडायचा आहे, वेळ आहे अंधार पडायला. पण झाले होते 5-5:30 वगैरे. आणि इथे आता भेंडी वगैरे मी धुवून वगैरे नाही ठेवत, जेव्हा मला बनवायची राहील तेव्हाच मी थोडा वेळ आधी. आणि व्हॉइसवर द्यायचं म्हटलं तर एवढी परेशानी होते, मला काय सांगायचंच नाही. तुम्हाला आवाज आला असेल याच्या आधी रुजूलचा, तर तो ना मी बोलते तेव्हा तो आणि मिरची वगैरे पण घेऊन आली होती, तर त्याच्या अशा ना जे असते ना देठ, ते काढून ठेवून देते मी, म्हणजे बरेच दिवस व्यवस्थित असतात. आणि असं एअरटाईट डब्बा माझ्याकडे, त्यामध्ये एक पेपर नॅपकिन जे असते ते टाकते मी, आणि मग त्याच्यावर असं सगळं ठेवते. तर आज ना मी पुलाव करायचं म्हणून थोडी कोबी पण घेऊन आली होती फुलवाली. आणि तिथे मला ॲक्च्युली फ्रेश जे वाटाण्याच्या शेंगा असतात ना त्या पण दिसल्या, छान होत्या, त्याच्यामुळे मग मी तेही घेऊन आले. तर त्याचे मला दाणे वगैरे काढून ठेवायचे आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, जे दोडके आहे ते किती जास्ती आणलं आहे, म्हणजे ते घेताना त्याचं वजनात म्हणजे तेवढेच बसत होते, त्याच्यामुळे ते तेवढे मला घ्यावे लागले. आणि इथे वाटाणा घेऊन आली होती, इतका महाग आहे आता सध्या, कारण आत्ताच निघत आहे ते. किती 60 की 70 रुपये पाव होतं ते. तर मी अर्धा पावच आणलेलं होतं, कारण मला फक्त त्याच्यामध्ये यूज करायचा आहे पुलावमध्ये कसं सगळ्या भाज्या असल्या ना तर छान वाटते पुलाव, नाही तर मग ते ना विचित्रच वाटते, त्याच्यामुळे. तर इथे म्हटलं आता पटपट सगळंच करून घेते मी, कारण हे कशा शेंगा वगैरे मग तशाच्या तशा ठेवल्या ना खराब व्हायला लागतात. आणि मग कंटाळा येते ना, मग आठवण नसली की झालं, मग ते फेकायच्याच कामाच्या होतात. मग ते फेकणं काय परवडत नाही, एवढं सगळं महागाचं घेतलेलं. तर इथे आता मी दाणे काढून एका डब्यामध्ये ठेवून देते, जेवढे मला पुलावला लागतील तेवढे पुलावमध्ये यूज करेल, आणि बाकी राहील मग फ्रीजमध्ये. आणि कोथिंबीर बघून तर एवढं छान वाटत होतं बाहेरून, पण आतून थोडं खराब होतं. आता पावसामुळे वगैरे असेल ते, बाकी तर काही हे नाही. आणि मग इथे मी सगळं आता फ्रीजमध्ये लावून पण दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे काम झालं की खूप फ्री वाटते. मग भाज्या आणल्यावर हा एक खूप मोठा टेन्शन राहते की सगळं साफ करा, ठेवा. आणि साफ करून ठेवलं ना तर आपल्याला बनवायच्या टाईमला पण म्हणजे पटकन होते, त्याच्यामुळे केलेलं बरं आहे. आणि मग इकडे रोजूलची मस्ती चालू होती, आणि त्याच्यासोबत आता संध्याकाळ झाली होती. तर थोडं मस्तपैकी इकडे आता बसून आपलं संध्याकाळचा वेळ घालवतो आम्ही. आणि
इथे रुजूलला जायचं होतं बाहेर बाल्कनीमध्ये, तर तो त्यांच्या मागे पडला होता बाहेर घेऊन चला बा म्हणून. तर त्याला घेऊन बाहेर गेले. मग मी विचार केला मी एकटीच काय इथे बसू, तर मग मी पण गेले बाहेर आणि बाहेर थोडा वेळ उभं राहून इकडे तिकडे बघितलं छानपैकी. आणि वातावरण खूप छान होते संध्याकाळच्या टाईमला. आणि असा संध्याकाळचा वेळ खूप कमी मिळतो आम्हाला, कारण कसं ऑफिस वगैरे असतं त्याच्यामुळे हा वेळ काय मिळतच नाही. एखाद्या दिवशी सुट्टी असली तेव्हाच हे सगळं पॉसिबल होते. म्हणून जेवढा वेळ मिळतं तेवढं छानपैकी एन्जॉय करून घ्यायचं. आणि रुजूलला बाहेर गाड्या हे ते दिसत होते तर ते तिथून त्याचं ओरडणं चालू होतं. तर असं होतं. आणि हा व्लॉग ना थोडं जुनं आहे, कारण मला थोडं बरं नव्हतं मध्ये, तर माझं व्लॉग एडिट करायचं राहून गेलं. तर हे 2-3 दिवस मिळून तुमच्यासोबत शेअर करत आहे मी, कारण प्रॉपर व्लॉगिंग काही झाली नव्हती त्याच्यामुळे. इथे आता ना चतुर्थी होती, तर चतुर्थीचं बघू शकता छानपैकी पूजा वगैरे करून झाली. हा 3रा दिवस असेल असं मला वाटते. तर इथे रुजूलचा पसारा बघू शकता. सकाळचं माझं आवरून झालं, त्याच्यानंतर हे बेडशीट मी दुसरी की तिसऱ्यांदा व्यवस्थित करत आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित करून घेते इथे आधी, आणि मग थोडा वेळ निवांत बसते, कारण सकाळपासून उठल्यापासून कामं करून करून कंटाळा यायला लागतो त्याच्यामुळे. आणि तो इथे वाटच बघत आहे की हिचं हे कधी होते सगळं क्लीन करून आणि मला कधी बसवते. तर इथे बघू शकता जास्त मी तिथे सगळे कुशन वगैरे लावले की त्याला बसायचं होतं. तर बघू शकता. आणि मग इथे आता पूर्ण हा पसारा दिवसभर असाच पडून राहू देते मी, जोपर्यंत आज रुजू झोपत नाही. तो झोपला म्हणजे एकदाचं मग उचलते. तर इथे आता हे सगळं क्लीन करून घेतलं मी. तर इथे होता चतुर्थीचा उपवास, तर इथे मी बनवत होती माझ्यासाठी उपवासाचं. रुजूलला पण हेच देणार आहे मी आज त्याच्यामुळे. तर इथे ना माझ्याकडे उपवासाची जे हे येते ना उपवासाचं थालीपीठ वगैरे करायचं पीठ, त्याचं पॅकेट मी एकदा घेऊन आले होते, बघू शकता हे वालं. तर त्याचं इथे बनवते, छान बनते याचं. याच्यामध्ये ना राजगिरा, भगर आणि साबुदाणा असं तिन्याचं हे पीठ राहते. हे पीठ आपण घरी पण बनवू शकतो, पण हा होता पॅकेट त्याच्यामुळे मग मी याचा यूज केला. आणि याच्यामध्ये जास्ती काय आपल्याला टाकावं लागत नाही, फक्त जे तुम्ही काय उपवासाला जे काय खात असता ते यामध्ये टाकू शकता. उकडलेला बटाटा पण टाकू शकता, पण मी काय टाकलेलं नाही. मी फक्त यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि अख्खा जिरा जो असतो ते टाकलेलं होतं बस. कारण रुजूलला पण द्यायचं होतं त्याच्यामुळे त्याच्यानुसार बनवत होती मी. आणि छान सॉफ्ट सॉफ्ट होतात. तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करते मी कशा पद्धतीने करते मी म्हणून. काय काय लोक हिरवी मिरची वगैरे पण टाकू शकतात यामध्ये, पण मी नव्हतं टाकलं रुजूलमुळे. तर याचं ना असं छान मिक्स करून घेतलं पिठामध्ये सगळं आधी, आणि मग थोडं थोडं पाणी टाकून याचा एक आता असा सॉफ्ट असा डो बनवून घेते. ते साबुदाणा भगर हे ते नेहमी नेहमी खाण्यापेक्षा हे बरं आहे, दह्यासोबत एकच नंबर लागते. तुम्ही पण कधी बनवलं नसेल तर नक्की ट्राय करा उपवासाचे थालीपीठ. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने त्याचा एक डो बनवून घेता. सॉफ्ट असा छान, जेवढं आपण पाणी टाकून चोरलं ना तेवढं त्याला पाणी हे होते, कारण यामध्ये साबुदाणा वगैरे असते त्यामुळे. तर याचा एक असा डो बनवून आता 10-15 मिनटासाठी एका साईडला ठेवून देते मी, म्हणजे ते छान असं मुरते त्यामुळे. आणि मग तोपर्यंत इथे ना रुजूलची म्हणजे कशी जेवणाची वेळ पण झाली होती, त्याच्यामुळे तो माझ्या मागे रिंगरिंगच करत होता, कारण त्याच्या वेळेत त्याला बरोबर सगळं पाहिजे असते. आणि असं थोडंसं लेटच झालं होतं मला त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता मी आता इथे एक हे बेकिंग पेपर आहे माझ्याकडे, ते घेऊन घेतला आहे. त्यानंतर तावा गरम करायला ठेवलं. एका साईडला तावा गरम होता आहे तोपर्यंत मग ना तिकडे आपलं पीठ पण छान मुरलं होतं, तर अजून थोडंसं पाणी घेऊन याला छान असं चुरून घेतलं मी आणि मस्त असं डो बनवून घेतलं. आणि हा जो बेकिंग पेपर आहे ना याच्यावर मी थापणार आहे. मी याचाच यूज करते थालीपीठ थापायला,
कारण याच्यावरून ना खूप इझी पडते, त्याच्यामुळे त्याला चिटकत वगैरे नाही बा म्हणून. तर इथे आता हे चुराला एवढं हे लागलं मला. मला म्हणजे मी जसं आधी भिजवून ठेवलं होतं ना, ते सगळं पाणी आणि पिऊन घेतलं होतं आणि मग याला अजून पाणी टाकून टाकून मी छान असं सॉफ्ट करून घेतलं. आणि इथे ना मला कॉकरोच दिसला एक छोटासा, तर त्याच्याच माझं इथे चालू होतं. मग इथे मी आता त्याचा एक असा गोळा करून घेतला आणि थोडं हात पाण्याचं घेऊन आता छान असं याला थापून घेणार आहे या पेपरवर. आणि मग मस्त तेल लावून, तुम्हाला जर तूप खायचं असेल तर तुम्ही तूप लावून, जे पण तुम्हाला वाटते ते लावून मस्त याला भाजून घ्यायचं ताव्यावर. इतके छान लागतात हे, की म्हणजे आणि खाल्ल्यावर असं जड पण वाटत नाही, खूप छान वाटतात. जसं कधी-कधी कोणाला खिचडीने वगैरे ॲसिडिटीचं वगैरे प्रॉब्लेम होते, त्याच्यासाठी हे एकदम व्यवस्थित आहे. मस्तपैकी बनवायचे आणि खायचे. आलू टाकलं ना याच्यात तर त्याची पण टेस्ट खूप छान येते. मी याच्या आधी एकदा बनवलं होतं आलू टाकून, पण आज मला घाई गडबडच होती, त्याच्यामुळे मी काय त्या भानगडीत पडले नाही. इथे आता हे थापून घेतलं मी आणि त्याला असे 2-4 होल करून घेणार आहे. म्हणजे मस्त ते असं त्याच्यावर तेल टाकून आपल्याला भाजायला होते बा म्हणून. तर मस्त असे सॉफ्ट असे आपले थालीपीठ बनतात. तर इथे एका साईडने छान भाजून घेतलं, त्यानंतर तेल टाकून आता आणि मग ना याला छान आलटून-पलटून मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर असे हे आपले थालीपीठ आहे. तुम्ही नक्की ट्राय करा कधी जर ट्राय नसेल केलं तर. आणि मस्त दह्यासोबत एन्जॉय केले होते मी. खूपच मस्त वाटत होतं. तर असा होता आजचा छोटासा म्हणजे 2-3 दिवसाचं मिळून व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला, आणि मी असं ना वेगळ्या पद्धतीने करून पाहत होती. मी म्हटलं असं प्लेटनी वरून दाबून बघते होते की काय, तर तसं पण छान बनलं होतं ते. तर चला भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.